Hello friend, welcome back again in SYBA class in the subject of agriculture economics. अर्थात द्वितीय वर्ष कला वर्गाच्या विशेष विषय 1 कृषी अर्थशास्त्र या विषयाच्या व्याख्यानामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर मनोज कुमार गायकवाड, अर्थशास्त्र विभाग प्रमुख वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा आणि अर्थशास्त्र अकादमीच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रहो, आतापर्यंत आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये जवळपास 8 व्हिडिओमध्ये आपण भारतीय शेतीच्या मशागतीचे विविध प्रकार अभ्यासले. हे जे विविध प्रकार आहे हे युनिव्हर्सल आहे. वेगवेगळ्या देशांमध्ये या प्रकारांपैकी काही प्रकार अंमलात आणले जातात किंवा या प्रकारानुसार त्या देशांमध्ये शेतीची मशागत केली जाते. सगळेच प्रकार सगळ्याच देशांमध्ये एकदाच वापरले जात नाही. जसं भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये शेती मशागतीचा वेगळा प्रकार आहे, समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये वेगळा प्रकार आहे, मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये वेगळा प्रकार आहे मशागतीचा. या अनुषंगानं भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये या 8 पैकी मशागतीचा कोणता प्रकार उपयुक्त ठरू शकतो या संदर्भामध्ये आताच्या व्याख्यानामध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. आपण व्याख्यानाची सुरुवात करत असताना, या प्रकरणाची सुरुवात करत असताना आपण कृषी मशागतीच्या संदर्भात जे प्रकार आहेत किंवा धारण क्षेत्राच्या संदर्भातले जे प्रकार आहेत त्याचा पण अभ्यास केला. भारतीय कृषीला फार प्राचीन असा इतिहास आहे, याबद्दलही आपण माहिती घेतली. वेगवेगळ्या भारतवर्षावर हजारो वर्षापासून वेगवेगळ्या जे राजे किंवा राज्यकर्ते होऊन गेले, त्या प्रत्येक राज्यकर्त्याचा शेती मशागतीच्या संदर्भातला एक वेगवेगळा दृष्टिकोन होता. त्या दृष्टिकोनाचाही परिणाम भारतीय शेतीवर वेगवेगळ्या कालखंडामध्ये घडून आलेला आहे हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून शेतीचं जे चित्र आहे ते प्रत्येक राजकीय व्यवस्थेमध्ये भिन्न भिन्न होतं हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. 150 वर्षाच्या इतिहासामध्ये इंग्रजांच्या 3 प्रकारच्या शेती पद्धतीचा सुद्धा आपल्याला अभ्यास आहे. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपण शेतीच्या संदर्भामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या कायद्यांची निर्मिती केली. शेती सुधारणांचे अनेक प्रोग्राम्स आपण राबवले. शेती सुधारणांच्या मागची जी पवित्र भावना भारतीय राज्यकर्त्यांची किंवा हा देश स्वतंत्र झाल्यामुळे प्रत्येक देशाला, देशातल्या प्रत्येक नागरिकाला न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रिसूत्रीमध्ये आपल्याला बांधता आलं पाहिजे. न्यायाचं समानता निर्माण केली पाहिजे, न्यायाचं वाटप झालं पाहिजे किंवा न्याय प्रस्थापित करता आला पाहिजे. या त्रिसूत्रीची प्रस्थापना आपल्याला स्वातंत्र्योत्तर भारतातून करायची होती आणि त्यामुळे प्रत्येक नागरिकाला चांगलं जीवनमान जगण्याची संधी निर्माण करून द्यायची असेल तर त्यामध्ये त्याच्या उत्पन्नाचं जे साधन आहे ते साधन म्हणजे जमीन. आणि म्हणून ब्रिटिश कालपूर्व सर्व किंवा ब्रिटिश काळ आणि त्याच्यापूर्वीचा जो काळ आहे तो जमिनीच्या मालकी हक्काच्या संदर्भातला वेगवेगळ्या राज्यकर्त्यांच्या काळातला वेगवेगळ्या मालकी हक्कांचा इतिहास आपल्याला माहिती आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपल्याला कमाल आणि किमान जमीन धारणा कायद्यांच्या अनुषंगानं जमीन सुधारणांचा जो मोठा प्रवास आपल्या देशामध्ये झाला. त्यामुळे कुळांना जमिनीची मालकी मिळाली, भूमिहीनांना भूमीची मालकी मिळाली. आजही दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जातीच्या लोकांना, अनुसूचित जातीच्या अल्पभूधारकांना किंवा भूमिहीन शेतमजुरांना जमिनीची खरेदी करण्यासाठी शासन 100% अनुदान देतं. म्हणजे शेतीत हा उत्पन्नाचा एक महत्त्वाचा पारंपरिक सोर्स आहे. आणि त्यानंतर
द्वितीय आणि तृतीय क्षेत्राचा आर्थिक विकास, अर्थव्यवस्थेमध्ये जसा विकास होईल तसा तसा त्या ठिकाणी लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत जातील. परंतु कृषीप्रधान अर्थव्यवस्थेमध्ये शेती हाच रोजगाराचा आणि उदरनिर्वाहाचा महत्त्वाचा सोर्स असतो, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि म्हणून भारतीय एकूण लोकसंख्येपैकी 70% जास्त लोकसंख्या शेतीची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभागी आहे, असं आपल्याला म्हणता येतं. आणि म्हणून जसं जसं आर्थिक विकासाचा गाडा पुढे सरकतो आहे तसं तसं आपल्याला शेती क्षेत्रावरच्या लोकसंख्येचं अवलंबन जे आहे ते आपल्याला कमी करून इतर क्षेत्रामध्ये त्याचं ट्रान्सफर करायचं आहे, त्याचं स्थलांतरण करायचं आहे आणि त्या क्षेत्रामध्ये आपल्याला कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करून शेती क्षेत्रावरचंही अवलंबन कमी करायचं आहे. म्हणजे दुहेरी तिहेरी अशा पद्धतीने लोकसंख्येचा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वापर कसा वाढवता येईल, त्यांच्या उत्पादन क्षमता कशी वृद्धिंगत करता येईल आणि एकूणच दारिद्र्य आणि बेरोजगारी यांची कशी घट करता येईल आपल्याला, हा सर्वसमावेशक असा दृष्टिकोन शेतीच्या संदर्भातच आपल्याला व्यक्त करता येतो. आणि म्हणून या प्रकरणामध्ये किंवा या टॉपिकमध्ये आता हे या प्रकरणाचं आपलं शेवटचं व्याख्यान आहे. आणि म्हणून भारतीय शेतीसाठी कोणत्या प्रकारची शेती मशागतीचा प्रकार उपयुक्त ठरू शकतो, ज्या माध्यमातून आपल्याला शेती व्यवसायाची जी काही उद्दिष्ट आपण निश्चित केलेली आहे ते उद्दिष्ट पूर्ण करता येऊ शकतात. आणि हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपल्याला काही आदर्श परंपरा लाभलेल्या आहेत. त्या म्हणजे आपल्या देशातली जगातली सगळ्यात मोठी लोकशाही, दीर्घकाळपर्यंत अबाधित असणारी लोकशाही आणि ती लोकशाही संचलन करणारी जगातली सगळ्यात मोठी लिखित राज्यघटना. या राज्यघटनेमध्ये दिलेला जो मूलभूत अधिकार आहे तो म्हणजे संपत्ती बाळगण्याचं स्वातंत्र्य आणि व्यवसाय निवडीचं स्वातंत्र्य. या त्रिसूत्रीच्या माध्यमातून शेतीतील निर्धारित उद्दिष्ट कशा पद्धतीने पूर्ण करता येईल आणि ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या मशागतीचा प्रकार, शेतीच्या कसण्याचा प्रकार आपल्याला उपयुक्त ठरेल, याचा अभ्यास आपल्याला या व्याख्यानामध्ये करायचा आहे. तर शेती व्यवसायाची नेमकी उद्दिष्ट कोणती आहेत, कशासाठी शेती व्यवसाय करायचा, त्याच्या काय कसोटी आहे, याबद्दल आपण जाणून घेऊया. पहिला उद्देश सांगितला जातो शेती व्यवसायाचा, तो म्हणजे शेतीचे आधुनिकीकरण करणे, त्यातून शेती उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ करणे. त्यानंतर शेतमालाला चांगला बाजारभाव लाभला पाहिजे त्यासाठी प्रयत्न करणे. त्यानंतर शेतीत रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणे. त्यानंतर शेतीतून सामाजिक न्यायाची प्रस्थापना करणे, ज्या माध्यमातून कमजोर आणि दुर्बल घटकाचं शोषण आपल्याला समाप्त करता येणार आहे. त्यानंतर शेती व्यवसायाचं स्वरूप हे राजकीय सामाजिक परंपराच्या चौकटीमध्ये निर्माण करणं. म्हणजे अशा रीतीने या उद्देशांच्या पूर्तीसाठी आपण जे 8 प्रकार मशागतीचे पाहिले त्याचा पुन्हा शॉर्टकटमध्ये आपल्याला आढावा घेऊन भारतासाठी यापैकी कोणती पद्धती, कोणता प्रकार उपयुक्त आहे याची आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहे. या PPTमध्ये आपण जे विस्ताराने पाहिलेले 8चे 8 प्रकार पुन्हा आपण इथं दिलेले आहे. त्यामध्ये मालक शेती, भांडवली शेती, सरकारी शेती, सामूहिक शेती, सहकारी शेती, कंत्राटी किंवा करार शेती, सेंद्रिय शेती, गट शेती किंवा समूह शेती अशा विविध प्रकारांचा उल्लेख केलेला आहे. या प्रत्येक प्रकाराचा आपण भारताच्या उपयुक्ततेसाठी, अनुकूलते प्रतिकूलतेसाठी काय त्याचा प्रभाव आहे ते आपण तपासणार आहोत. पहिला मालक शेतीच्या संदर्भात, पिझंट शेतीच्या संदर्भात ती उपयुक्त आहे की नाही ते बघणार आहोत. कृषी व्यवसायासाठी हा प्रकार स्वीकारल्यास सामाजिक न्यायाची बऱ्याच प्रमाणात पूर्ती होऊ शकते, पण त्यात शेतीचे आधुनिकीकरण करता येणार नाही.
कारण हे उत्पादन फक्त कौटुंबिक स्तरापर्यंतच मर्यादित असते, परंतु बाजारासाठी विक्रीयोग्य उत्पादनसुद्धा यातून करता येऊ शकत नाही. त्यामुळे हा पर्याय भारतासाठी फारसा उपयुक्त आहे असं म्हणता येणार नाही. त्यानंतर भांडवली शेती, कॅपिटलिस्ट फार्मिंग. हा प्रकार नफा केंद्रित असल्यामुळे शेतीत आधुनिकीकरण होईल, बाजारात विक्रीय वाढावासुद्धा तयार होईल, परंतु त्यातून बेरोजगारी निर्मूलन होणार नाही. बेरोजगार त्याच्यातून निर्माण होईल आणि त्यातून आर्थिक विषमता वाढू शकते, उत्पन्नातील विषमता वाढू शकते. त्यामुळे सुद्धा हा पर्याय भारताच्या साठी लागू होऊ शकत नाही. त्यानंतर सरकारी शेती, ज्याला स्टेट फार्मिंग असं म्हटलं आहे. सरकारी शेतीसुद्धा जे समाजवादाचा 100% अंग आहे, ते सुद्धा भारतामध्ये वरील शेती व्यवसायाची उद्दिष्य पूर्ण करू शकत नाही. सरकार शेतीचे आधुनिकीकरण करेल, बाजारात विक्रीय वाढावा पण निर्माण करेल, उत्पन्नात समान वितरण पण होईल, खाजगीकरणाला संधी नसेल, कमजोर वर्गाचं पण कल्याण होईल, परंतु या प्रकारात पण बेरोजगारी निर्माण होऊ शकते. तसेच या प्रकारात संपत्ती बाळगण्याचं स्वातंत्र्य व व्यवसाय निवडीचं स्वातंत्र्य नसते. जे आपल्या लोकशाहीनं आपल्याला दिलेलं आहे ते स्वातंत्र्य सरकारी शेतीच्या पद्धतीमध्ये नसते. त्यामुळे हा प्रकार मी सांगितल्याप्रमाणे समाजवादी अर्थव्यवस्थेचा अंगभूत असा प्रकार आहे, बेसिक असा प्रकार आहे. त्यामुळे भारतामध्ये आपण मिश्र अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून आर्थिक विकास करत असल्यामुळे हा सुद्धा पर्याय किंवा हा सुद्धा प्रकार भारतासाठी उपयुक्त ठरू शकेल असं म्हणता येत नाही. सामूहिक शेती, कलेक्टिव्ह फार्मिंग. सामूहिक शेतीतून बरेच उद्देश पूर्ण होऊ शकतात, जसे की शेतीचे आधुनिकीकरण, बाजार विक्रीय वाढावा, रोजगारातील वाढ, उत्पन्नातील समान वितरण इत्यादी. परंतु हा प्रकार भारताच्या सामाजिक व राजकीय परंपराच्या विरोधी आहे. हा प्रकार लोकशाही, स्वतंत्र तथा उदार समाजासाठी फारसा उपयोगी ठरू शकत नाही. त्यानंतर सहकारी शेती, कोऑपरेटिव्ह फार्मिंग. सहकारी संयुक्त शेती बऱ्याच प्रमाणात वर निर्धारित केलेली उद्दिष्टे साध्य करू शकते, कारण या पद्धतीत शेतीच्या आकारमानात मोठ्या प्रमाणात वाढ करता येते. त्यामुळे शेतीमध्ये आधुनिकीकरण करणं शक्य होऊ शकते. उत्पादनाच्या मोठ्या प्रमाणामुळे बाजारात विक्रीय वाढावा पण निर्माण करता येऊ शकतो. उत्पन्नाचं वितरण पण समान पद्धतीने करता येऊ शकतं. संपत्ती बाळगण्याचा व व्यवसाय स्वातंत्र्याचा सुद्धा या व्यवस्थेमध्ये उपभोग घेता येऊ शकतो. त्यामुळे भारतात या शेती पद्धतीला बऱ्याच प्रमाणात चांगला प्रतिसाद मिळू शकतो. त्यामुळे फक्त त्याच्या यशस्वीतेसाठी प्रामाणिकपणाची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. कारण सहकारी क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने सहकार क्षेत्र आता बदनाम होत आहे, राजकारणाचा तो अड्डा झालेला आहे, त्यामुळे सहकार क्षेत्र बरंचसं तोट्यात आलेलं आहे. त्याच्या पुनर्रचनेची गरज आपल्याला निर्माण झालेली आहे. म्हणजे सहकार क्षेत्र विश्वासाचं आणि प्रामाणिकपणाचं जर असेल तर या शेतीचा आपल्या भारतीय शेतीमध्ये किंवा या प्रकाराचा भारतीय शेतीमध्ये उपयुक्तता आहे. यानुसार भारतीय शेतीची मशागत केली तर लोकशाहीची जी चौकट आहे ती सुद्धा आपल्याला इम्प्लिमेंट करता येते. व्यवसाय स्वातंत्र्य आणि संपत्ती बाळगण्याचं स्वातंत्र्य आणि आपले जे निर्धारित उद्दिष्ट आहे ते सुद्धा आपल्याला पूर्ण करता येऊ शकतात. दुसरा प्रकार आहे कंत्राटी शेतीचा, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा किंवा ॲग्रीमेंट फार्मिंगचा. हा शेती प्रकार सुद्धा बऱ्याच प्रमाणात निर्धारित उद्दिष्टे पूर्ण करू शकतो. शेतकऱ्यांचं स्वातंत्र्य अबाधित राहते. करार शेतीमुळे करार करणाऱ्या संस्था किंवा कंपन्यांची बाजारातील व नैसर्गिक धोके स्वीकारण्याची
तयारी असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा निश्चित फायदा होईल. कारण अनेक प्रकारचे धोके हे डायरेक्ट शेतकऱ्याकडे येणार नाही, तर मध्यस्थी जी करार करणारी संस्था आहे, कंपनी किंवा करार करणारी संस्था, या धोक्यांचं यांच्यामध्ये वाटप होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्याला याच्यातून लाभ होऊ शकतो. नवीन आर्थिक धोरणामुळे या प्रकारच्या शेतीला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळत आहे, याला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे नवीन धोरणामुळे निर्माण होणाऱ्या संधींचा अचूक लाभ शेतकऱ्यांनी जर घेतला तर भारतीय शेतीत सुद्धा ही पद्धती उपयुक्त ठरू शकते. पण त्यासाठी सुद्धा संविधानिक चौकट आणि शेतकऱ्यांचं हित हे केंद्रबिंदू मानून सरकारने तशा प्रकारच्या अटी-शर्ती करार करणाऱ्या संस्था आणि कंपन्यांना लादल्या पाहिजे. तर ही पद्धतीसुद्धा भारतीय शेतीला उपयुक्त ठरू शकते. त्यानंतर सेंद्रिय शेती, ऑर्गॅनिक फार्मिंग. हरित क्रांतीचे अत्यंत घातक परिणाम आपल्याला जाणवत आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सेंद्रिय शेतीला चांगला प्रतिसाद लाभत आहे. हरित क्रांतीचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात होता. त्यात कीटकनाशके व खतांचा मोठ्या प्रमाणात वापर केल्यामुळे खाद्यातील पोषण मूल्य हे खूप कमी प्रमाणामध्ये खाद्यांमध्ये पोषक मूल्य मिळत होती. त्यामुळे मानवी आरोग्यावर त्याचे विघातक परिणाम झालेले सुद्धा आपल्याला दिसून येत आहेत. या तुलनेमध्ये, खर्चाच्या तुलनेमध्ये आणि आरोग्याच्या संवर्धनासाठी, पर्यावरणाच्या समतोलासाठी सेंद्रिय शेती ही महत्त्वाची मानली जाते. पारंपरिक पद्धतीने खर्चसुद्धा कमी आहे आणि त्यामुळे या मशागतीतून खाद्यान्नांमध्ये पोषण मूल्यसुद्धा वर्धित होऊ शकतात, ज्यामुळे गुणवत्तायुक्त जीवनमान आपल्याला निर्माण करता येऊ शकेल. आणि म्हणून सेंद्रिय उत्पादनाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणामध्ये मागणीसुद्धा निर्माण होत आहे. त्यामुळे या शेतमालासाठी उपभोक्ते जादा किमतीसुद्धा देण्यास तयार आहेत. बाजारपेठांचा ऑलरेडी मोठा विस्तार झालेलाच आहे आणि म्हणून या विस्तारित बाजारपेठांमध्ये सेंद्रिय मालाच्या उत्पादनाला चांगलं मार्केट किंवा चांगला भाव प्राप्त होऊ शकतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांना याच्यातून चांगले आर्थिक लाभ मिळू शकतात. ही पद्धतीसुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेला आवडणारी पण आहे आणि परवडणारी पण आहे. आणि शेतीची जी नैसर्गिक उद्दिष्टे आहे, आपले ठरवलेली जी उद्दिष्टे आहे, ते सुद्धा पूर्ण करणारी आहे. आणि म्हणून आपण जसं पाहिलं की 51 स्पर्धकांना आपलं जे राज्य आहे ते राज्य पहिलं आलेलं आहे ह्याच्यामध्ये स्पर्धेमध्ये. आणि म्हणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सेंद्रिय शेतीचा वापर केला जातो आहे, हे आपण पाहिलं. म्हणून भारतासाठी ही शेती पद्धतीसुद्धा उपयुक्त ठरणारी आहे. त्यानंतर शेवटचा जो गटशेतीचा मुद्दा आहे, समूह शेतीचा मुद्दा आहे, तो सुद्धा भारतीय शेतीला बऱ्याच प्रमाणामध्ये उपयुक्त ठरणार आहे, ज्याला आपण ग्रुप फार्मिंग असं म्हटलं गेलं आहे. भारतात शेतजमिनीचं धारण क्षेत्र आपल्याला अभ्यासल्याप्रमाणे फार कमी होताना दिसत आहे. त्यामुळे वैयक्तिक स्तरावर अशा प्रकारची अल्पभूधारक शेती कसण्यासाठी उपयोगात ठरत नाही आहे, ती किफायतशीर ठरत नाही आहे. त्यामुळे अशा अल्पभूधारणेत आधुनिकीकरण आणि भांडवली गुंतवणूक किंवा मोठं उत्पादन करणं फार अवघड होत आहे. त्यामुळे शेतकरी समाजाचं फार मोठं नुकसान होत आहे. त्याची सामाजिक प्रतिष्ठासुद्धा खालावत चालली दिसते आपल्याला. कारण मोठे शेतकरी समाजातील आणि लहान शेतकरी यांच्यामध्ये अनेक प्रकारच्या विषमता आता निर्माण व्हायला लागलेल्या आहे. सामाजिक संबंध बिघडत चाललेले आहे. त्यामुळे गरीब शेतकऱ्यांच्या मुलींशी विवाह करतात, मुलींची विवाह करतात.
श्रीमंत शेतकरी श्रीमंत शेतकऱ्यांच्या मुलामुलींचे विवाह करतात. म्हणजे अशा रीतीने एक गट तट एकाच समाजामध्ये उभे राहत असताना सुद्धा दिसत आहेत. हा एक वाईट संकेत या पद्धतीमध्ये किंवा या शेतीमध्ये आपल्याला दिसून येतो आहे. आणि म्हणून समाजाचं आर्थिक आणि सामाजिक आणि नैतिक अधःपतन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून अल्प शेतधारकांना समूह शेती किंवा गट शेती हा उत्तम पर्याय आपल्याला आता सध्या देऊ शकतो किंवा उत्तम पर्याय आहे. आणि म्हणून भारतामध्ये तशी परिस्थिती पण आहे. म्हणजे 1.44 हेक्टर्सचं खातेनिहाय जे जमिनीचं वितरण आहे ते सुद्धा इतकं अल्प आहे. 1.16 पर्यंत आलेलं आहे सध्या. म्हणून हे अल्पभूधारक प्रमाण, ज्यांचं प्रमाण आपण लोकसंख्येत 86% जवळपास या गटातील शेतकऱ्यांची संख्या आपण पाहिलेली आहे. 86% जास्त लोकांनी जर सेंद्रिय शेती आणि गट शेतीचा वापर जर केला तर उत्तम प्रकारचं गुणवत्तायुक्त उत्पादन शेतीतून होईल. आधुनिक मार्केट तिला उपलब्धच आहे. मुक्त व्यापाराच्या या धोरणाचा फायदा या शेतमालाच्या विक्रीसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठा त्यांची वाट पाहत आहे. आणि म्हणून गटशेतीच्या छत्राखाली एका विचाराने एका भौगोलिक क्षेत्रातील लोकांनी एकत्र येऊन जर हा प्रयोग केला तर भारतीय शेतीचं जे स्वरूप आहे ते बदलल्याशिवाय राहणार नाही, पलटल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही सुवर्ण संधी चालून आलेली आहे. या संधीचं सोनं जर केलं तर भारताचा शेती भाग हा उद्योग आणि सेवा क्षेत्रांपेक्षा सुद्धा जास्त कमवणारा, जास्त स्ट्रॉंग, जास्त सबल असा होऊ शकतो. आणि म्हणून या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी जवळजवळ 100 एकरच्या जमिनीच्या वापराचं उद्दिष्ट आपल्याला पूर्ण करायचं आहे. म्हणून अल्पभूधारक शेतकऱ्यांचे प्रश्न या पद्धतीच्या माध्यमातून सुटू शकतात. त्यांचे आर्थिक आणि सामाजिक संबंध वृद्धिंगत होऊ शकतात. त्यांची परिस्थिती बदलू शकते. त्याच्यामुळे ही शेतीची पद्धत भारतीय अर्थव्यवस्थेला, कृषी क्षेत्राला अत्यंत उपयुक्त आहे. आणि म्हणून सहकारी शेती, कंत्राटी शेती आणि सेंद्रिय शेती आणि गटशेती या 4 प्रकारच्या शेतीचा अवलंब आपण जर भारतीय कृषी अर्थव्यवस्थेमध्ये केला तर मी जसं मागच्याही व्याख्यानामध्ये तुम्हाला सांगितलं की भारत हा शेतीतूनच सशक्त होऊ शकतो, महाशक्ती बनू शकतो. कारण विकसित राष्ट्रांच्या इतिहासामध्ये शेती विकासाचा इतिहास हा पाया आहे. शेतीचा विकास झाल्याशिवाय कोणतंही राष्ट्र महान बनू शकत नाही. आणि आज आपल्याला भारतीय शेतकऱ्यांना ही संधी आहे. आणि म्हणून आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शेतीशी संबंधित असणारे घटक आहोत. त्यासाठी या 4 शेती मशागतीच्या प्रकारापैकी आपल्याला आपल्या परिसरामध्ये जो सुटेबल असा प्रकार योग्य आहे त्याचा वापर केला तर आपल्या परिसरामध्ये सुजलाम सुफलाम ही परिस्थिती निर्माण करता येऊ शकते. आणि खऱ्या अर्थानं आपण आपली संपन्नता वृद्धिंगत करू शकतो. मित्रहो, अशा रीतीने आपण या 4ही शेतीचा प्रकाराचा वापर जर केला तर अर्थव्यवस्थेला संविधानिक स्वातंत्र्याची अबाधितता कायम ठेवून शेती व्यवसायाचा विकास करू शकतो. यासाठी योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन व शेतकऱ्यांची एकजूट व आत्मविश्वास असणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून आपण या विषयाच्या शिकण्यातून कोणता धडा घेणार आहोत तर
आपण आपल्या शेतीच्या मजबूतीकरणासाठी, आपल्या शेतकरी जमातीच्या मजबूतीकरणासाठी सरकारने दिलेल्या विविध प्रकारच्या योजनांचा प्रामाणिकपणे आपण अवलंब केला तर आपलं आर्थिक आणि सामाजिक उन्नती कोणीही रोखू शकत नाही. मित्रहो, या सर्वच बाबींचा मनापासून विचार करा. आपल्याला हा विचार पटला तर दुसऱ्यालाही तो विचार सांगा, त्यालाही पटवा. असा एक विचार जर 10 लोकांना एकत्र आणत असेल, 10 लोकांना या विचारांवर एकमत होत असेल तर गटशेतीला कोणीही रोखू शकत नाही. आपण गट तयार करा. शासन आपल्याला सर्व मदत करायला तयार आहे. तयारी पाहिजे फक्त आपल्या मनाची. मित्रहो, या प्रकरणाला आता आपण इथं विराम देतो आहे. या ठिकाणी आपलं हे प्रकरण संपलं आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण शेवटच्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत आपण आता या ठिकाणी इथंच थांबतो आहे. आपण घरी आहात, घरीच राहा. आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. माझं कुटुंब माझी जबाबदारी शासनाच्या या ब्रीदप्रमाणे आपण अवलंब करा, आचरण करा आणि कोरोनापासून आपली आणि आपल्या कुटुंबाची लांब राहा. आपल्यासाठी तेच आवश्यक आहे आताच्या घडीला. दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया. हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा, इतरांनाही सांगा. पुढच्या व्हिडिओत भेटूया. तोपर्यंत थांबतोय. थँक्यू.